सिद्ध स्तुती चालू आहे आपली. आपण पाहिलं होतं सिद्ध महाराज. महाराज समजलं का नाही? महाराज आहेत ना सिद्ध. काय सांगितले होते? महाराज आहेत. ठीक आहे ना. असे सिद्ध महाराज अपने समस्त कठोर 254 पान, पेज नंबर 254. अपने समस्त कठोर कर्म रूपी वैरियों को जीत कर अविनाशी सिद्ध पद को प्राप्त हुए हैं. जन्म जरा मरण आदि 18 दोष जिनके पास फटकते भी नहीं है, तथा जो अनंत ज्ञान आदि अचिंत्य ऐश्वर्य के धारी है, ऐसे 3 जगत के शिखामणि सिद्ध भगवान मेरा कल्याण करे, उन सिद्धों को मैं नमस्कार करता हूँ. हे झालं होतं. ठीक आहे. आता 490 पॉईंट. आदानान प्रमाणो आत्मा ज्ञान प्रमाण है. सिद्धो बोधमिति सबोध उदितो नेय प्रमाणो भवे. नेयं लोकमलोकमेव च वदन् त्यात्मेति सर्वस्थित. मूषायां मदनोज्झिते हि जठरे यादृग्नभस्तादृशः प्राक्कायात् किमपि प्रहीन इति वा सिद्ध सदानन्दति. ज्ञान प्रमाण सिद्ध भगवन है, ज्ञेय प्रमाण कहाँ वह ज्ञान. सांची में से मोम निकलने पर जो न भवत पुरुषाकार, आनंदित है सिद्ध चरमतन से है किंचित न्यूनाकार. अर्थ. निष्कलंक शुद्धात्मा सिद्ध भगवान सर्वत्र ज्ञान प्रमाण है. ठीक आहे. सोपं आहे. कळलं का? निष्कलंक शुद्धात्मा सिद्ध भगवान सर्वत्र कसे आहे सांगितलं? ज्ञान प्रमाण आहेत. ठीक आहे. आता पूर्ण वाचूया मग घटूया. ज्ञान ज्ञेय प्रमाण है, ज्ञेय लोकालोक प्रमाण है. इस युक्ति से आत्मा सर्वत्र विद्यमान है, अर्थात व्यापक है. जिस प्रकार मनुष्याकार एक मोम की पुतली बनाकर उसके ऊपर मिट्टी का लेप चढ़ाकर फिर उस पुतली को तपाकर मोम निकल जाने के बाद उस मूषा में पुरुषाकार आकाश रह जाता है, उसी प्रकार सिद्धावस्था के पूर्व शरीर से कुछ कम आत्म प्रदेशों के आकार स्वरूप वह शुद्धात्मा है, अर्थात वह अव्यापक भी है. इसलिए व्यापकत्व अव्यापकत्व ऐसे दोनों धर्मों से संयुक्त सिद्ध परमेष्ठी सदा जयवंत है. बघूया काय सांगते. ठीक आहे. काय काय सांगितलं बघा. पहिलं ओळीनं जाऊया है ना. निष्कलंक शुद्धात्मा सिद्ध भगवान सर्वत्र ज्ञान प्रमाण है ना. ॲक्च्युली ही गाथा पण कुंदकुंदाचार्यांची गाथा पण आहे ना प्रवचनसारमध्ये. आदानान प्रमाण, आत्मा ज्ञान प्रमाण आहे, ज्ञानीय प्रमाण आहे वगैरे हे सगळे. हां
सर्व आहे. बरोबर. म्हणजे काय करायचं समजलं का आता? इथं इथं तेच घटवलेलं आहे ना. काय घटवायचं इथं आता? सिद्ध जे आहेत ते सर्वगत आहेत. सर्वगत म्हणजे काय? पहिल्यांदा ते समजून घ्या. सिद्ध म्हणा, आत्मा म्हणा, तिथं पण तेच घटवलं होतं का नाही? आता इथं हेच सांगणार आहेत. सिद्ध जे आहे ते कसे आहे सांगितलं? सर्वगत. सर्वगत म्हणजे काय? ते पुढं झालं. आता सर्वगत सांगा. हां हां आता शब्द तिथं सर्व आणि गत शब्द समजला का? आता इथं गत म्हणजे काय आहे? गम धातूचाच गत झाला का नाही? त्यामुळं सांगितलं होतं गम म्हणजे जाणं नाही. गम म्हणजे पण काय होतंय? प्राप्त होणं. काल घटवलं होतं का नाही? ऊर्ध्वगमन. कळलं का नाही? आता ते प्रूफ झालं. अजून एक प्रूफ कळलं का नाही? तर मग आता इथं सांगत होत काय होतो की सर्वगत, मग सर्व प्राप्त झालंय ते सर्वगत. लोकव्यवहारामध्ये किंवा अन्य मतामध्ये असं म्हणतात काय आहे की त्यांचा जो देव आहे तो सर्वगत आहे, सर्वव्यापी आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी. माहिती ना गोष्ट प्रल्हादाची? शाळेत शिकवली असेलच की. कुठे तुझा देव सांग? खांबामध्ये आहे का? आहे. मग त्या खांबाला काय केली? लात मारली. हां आणि ते खांब त्यांचं ते नरसिंहदेव आले वगैरे. तर सांगायचा अभिप्राय की आहे, सगळीकडे आहे असं ते मत आहे. आता इथं सांगतात काय की आहे, सगळीकडे आहे का? आहे ना. सिद्ध भगवान सगळीकडे आहे. पण कसं आहे? तर ते सांगितलं प्रदेशांच्या अपेक्षेने नाही. त्यांनी काय म्हणलं की पूर्ण विश्वामध्ये प्रदेशांच्या अपेक्षेने भगवान व्यापलेले आहेत सगळीकडे. जळी स्थळी काष्टी पाषाणी. समजते ना? म्हणजे पाण्यामध्ये पण, भूमीवर, आकाशामध्ये, लाकडामध्ये, दगडामध्ये सगळीकडे भगवान आहेत असं त्यांनी प्रदेश समजतात का नाही? प्रदेशाच्या अपेक्षेने ते मांडलं. पण म्हणाले नाही, तसं चुकीचं आहे. तर सांगितलं की सर्वगत लावायचं कसं? तर सांगितलं सगळ्या तिन्ही लोकाला, नुसतं लोकालाच नाही तर अलोकाला सुद्धा जे काय करत आहेत, जाणत आहेत, अशा ज्ञानाच्या अपेक्षेने सर्वगत. ज्ञानाच्या अपेक्षेने समजलं का? म्हणजे ज्ञानाने सगळीकडे गेलेत म्हणण्यापेक्षा सगळे ज्ञेय पदार्थ त्यांच्या ज्ञानामध्ये आलेले आहेत म्हणून ते सर्वगत आहेत. सर्वाला जाणतायत म्हणून सर्वगत आहेत. सोपं केलं आता कळलं का नाही? है ना. आत्म्याचे प्रदेश सगळीकडे पसरले नाहीत तर सगळ्या वस्तू त्यांच्या ज्ञानामध्ये आलेल्या आहेत. तुम्हाला तिकडे जायची गरज नाही. काय झालं तर उलट सगळे ज्ञेय त्यांच्या ज्ञानामध्ये आले. आपलं कसं चाललंय सांगा बरं काम? आपल्याला ज्ञान करायचं म्हणलं की काय करतोय आपण? ज्ञेयाकडे जातोय. आहे का नाही? समजलं? पंडितजी मराठी समजताय ना? क्या हिंदी बताना पड़ेगा? है मराठी चलेगा क्या हिंदी बताओ? तो सब काय म्हणतोय कळलं ना? मराठी हिंदी सांगायला गेलो तर मग माझं सगळं विसरून जाईल. तर काय होतं, काय सांगितलं चिंतन की ज्ञान कळलं का नाही? भगवंतांचं जे ज्ञान कसं आहे सांगितलं. आपण जेव्हा ज्ञान करतोय तेव्हा ज्ञेयाकडे जातोय. समजलं का नाही? है ना. बिना ज्ञेयाशिवाय ज्ञान होतच नाही ना.
हां, आता तुम्हाला काय जाणायचं समजा, आता तुम्हाला काय समजा एखादी गोष्ट जाणायची, हां जातोय आहे का. आता उदाहरण तुम्हाला कुठली गोष्ट जाणायची समजा, एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर आता तुम्हाला सांगायला लागलो काय बाबा, आपलं शास्त्रातलं उदाहरण घेतो, विदेश क्षेत्र. असं तोंडावर सांगितलं कळते का, नाही कळत. परंतु आता तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, त्यांनी याकडं जावं लागतं. भले ते शब्दाच्या माध्यमातून असो, चित्राच्या माध्यमातून असो, परंतु ते जावं लागतंय. कळलं का नाही. सिंगापूर म्हणलं, सिंगापूर म्हणलं कळते का तुम्हाला, कळते. आता जाऊन आले म्हणा. आता किंवा दुसरं कुठला तर देश सांगा मला, आता कुठला तरी XYZ, जिथे कोण कोण गेलंच नसेल ऑलमोस्ट. आफ्रिका, ठीक आहे. आफ्रिका म्हणल्यानंतर कळते का, नाही. मग त्यासाठी काय करते तुम्हाला, हा म्हणजे तिथं जावायची गरज नाही, परंतु ते कसं दिसतंय ॲटलिस्ट ते गुगल करणार, मोबाईलमध्ये बघणार, समजलं का नाही, कशी रचना आहे काय वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे तुम्हाला त्या ज्ञेयाकडे जावं लागलं का नाही. आफ्रिका जाण्याचे म्हणल्यानंतर शेवटी त्या ज्ञेयाकडे जावं लागलं का नाही, आहे ना. लक्ष देते का नाही. परंतु सर्वज्ञांचं तसं नाही आहे. त्यांच्याकडे काय झालंय, आफ्रिका काय सगळे 3 लोक काय झालेले आहेत, त्यांच्या ज्ञानाकडे आलेत ऑटोमॅटिक. त्यांच्या ज्ञानामध्ये सगळं झळकलंय. असं कसं होऊ शकतं, होऊ शकतं का नाही होऊ शकत. ज्ञानाची महिमा अशी आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपलं ज्ञान स्वच्छ करावं लागतंय, निर्मल करावं लागतंय. जे स्वाभाविक आहे ते पाहावं लागतंय. आम्ही आमच्या ज्ञानाला प्रत्येक वेळेस कसं पाहतोय, कर्मजन्य रूपाने पाहतोय ना, पराधीनतेने पाहतोय का नाही, म्हणून मलिन पाहतोय. जेव्हा आम्ही आमच्या ज्ञानाला कसं पाहू, निर्मल, कर्मरहित, स्वाधीन असं स्वतःला पाहू, तेव्हा आपलं आपलं ज्ञान स्वच्छ होणार आणि तेव्हा ज्ञानामध्ये सगळं झळकणार, आहे का नाही. म्हणून तर मुनिराजांना अवधी ज्ञान होतंय, मनपरिज्ञान होतंय, होतंय का नाही. आणि आपल्याला काय होतंय का अवधी ज्ञान, मनपरिज्ञान. सहज चिंतन झालं होतं, थोडं विषयांतर होते होऊ द्या, पण आपलं सहज सांगतो. यदि अपने को अवधि ज्ञान मन परिज्ञान हो जाता तो क्या होता, काय झालं असतं सांगा. जर तुम्हाला अवधी मन परिज्ञान झालं असतं, श्रावक अवस्था होत नाही, हा अजिबात होत नाही. मुनी झाल्याशिवाय तर बिलकुल होत नाही. हा म्हणजे श्रावकांना पण होतं अवधी ज्ञान असतं की देशावधी, आहे ना. म्हणजे काय काय नसतं की तपाच्या प्रभावाने वगैरे होतं, म्हणजे मनुष्यांना सुद्धा होतं. देवनारकीनं तर असतं अवधी ज्ञान. पण आता मला तो नाही आहे विषय, आता ते पण सामान्यच अवधी ज्ञान असतं. मी म्हणतो की उत्कृष्ट अवधी, सर्वावधी परमावधीसारखे, कळलं का नाही, जे फक्त भावलिंगी संतानाच होतं, आहे ना. असं उत्कृष्ट अवधी ज्ञान किंवा मनपरिज्ञान जे भावलिंगी संतांनाच होतं, भावलिंगी मुनींनाच होतं. समजा ते आपल्याला झालं असतं तर काय झालं असतं, असं चिंतन करा जरा काहीतरी. हां विचारतोय काय झालं असतं. हां बाहेर भटकलो असतो, बरोबर आहे. पण ते आत्ता पण भटकतोय. अजून काय झालं असतं माहिती, गर्व झाला असता. पण आता सगळ्यांना आहे, तुमच्या एकट्याला म्हणलं तर गर्व झाला असता. अजून काय झालं असतं सांगू, अजून काय झालं असतं, भांडणं वाढली असती. मग काय, तुम्हाला तर दुसऱ्याच्या मनातलं कळायला लागलं तर तुमचे संक्लेश वाढणार, कारण तुमचं ज्ञान तेवढं परिपक्व झालं नाही.
कळलं का? की जेव्हा दुसऱ्याच्या मनातलं कळून सुद्धा नेयासक्त व्हायचं नाही, रागद्वेष करायचे नाहीत, एवढं ज्ञान आपलं परिपक्व झालेलं आहे का? काय विचारतोय? त्यांच्या ज्ञानामध्ये झळकलं. जसं यशोधर मुनिराज त्यांच्या ज्ञानात झळकलं होतं का नाही? काय झळकलं होतं? ह्या श्रेणिकानेच गळ्यामध्ये साप घातलाय आणि त्याच्यामुळं मुंग्या चढल्या आणि त्या लाल मुंग्या चावल्या. किती दिवस साप होता? कळतंय का तुम्हाला की काय होतं त्या 3 दिवसामध्ये? कल्पना करू शकताय का? आपल्याला एक मुंगी चावली तर काय हालत होती बघा. मृत्यू होता का नाही लगेच? समजा पायाला मुंगी चावली तर त्यांना किती मुंग्या चावल्यात कल्पना करताय का? परंतु तरीसुद्धा ऐका, तरीसुद्धा यशोधर मुनिराज ज्ञानातून जरासुद्धा काय झाले नाहीत? डगमगले नाहीत. त्यांच्या ज्ञानात झळकलंय, सांगितलं नाही कोणी सुद्धा. त्यांच्या ज्ञानात हे पण झळकलं की तो काय विचार करतोय? श्रेणिकाचा काय विचार करतोय? आता माझी चूक झाली, मी माझं मस्तक छाटतो आणि त्यांच्या पुढं काय करतो? म्हणजे हे करतो. तोंडानं बोलला नाही. काय म्हणतोय कळलं का? जेव्हा क्रूरता होती तेव्हा पण त्यांनी जाणलं होतं. जेव्हा त्याला आता पश्चाताप दग्ध आहे तेव्हा पण जाणताय. पण दोन्हीमध्ये यशोधर मुनिराजांचं ज्ञान कसं आहे? आणि आम्हाला सगळ्याच्या जगातलं मनातलं पाहिजे असतंय. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय विचार आहे? असं विचारतं की खोदून 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 आहे का नाही? काय करायचं तुम्हाला दुसऱ्याच्या मनातलं? काय करायचं तुम्हाला दुसऱ्याच्या विचारातलं? काय करताय? काय काय अतिशहाणे तर काय गुप्तहेर लावतात, तसलं काय 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 करतात की काय 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 करतात? हां डिटेक्टिव्ह काय डिटेक्टिव्ह झालोय का नाही सांगा बरं? स्वतःचं अवलोकन करा. काय सगळ्या जगाची चिंता पाहिजे. दुसऱ्याचं धुणं फक्त धुवायला सांगा आम्हाला. घरात मोलकरी नाही आले तर आपलं धुणं आपल्याला धुवू वाटत नाही. बरोबर का नाही? आणि दुसऱ्याचं सगळं पाहिजे. सहज चिंतन करा. म्हणून तर तुम्हाला अवधिज्ञान म्हणा परिज्ञान होत नाही. केवळ ज्ञान कधी होते? देव जाणे. जोपर्यंत ही डिटेक्टिव्ह प्रवृत्ती आहे का नाही, दुसऱ्याकडे काय चाललंय, दुसरा विचार काय करतोय, दुसऱ्याचं काय आहे, अरे पाहिजे कशाला तुम्हाला? तुम्ही जेवढं जाणसाल तेवढे तुमचे रागद्वेष वाढणार आहेत. त्या दुसऱ्याचे वाढतील नाही वाढतील, तुमचे रागद्वेष वाढणार का नाही? कारण तुमचं ज्ञान तेवढं निर्मल नाही. कारण आपलं ज्ञान तेवढं स्थिर नाही की एवढं ज्ञान झळकल्यानंतर सुद्धा शांत राहावं, समताभाव धारण करावा, वैराग्य धारण करावं. कळालं का? तुमच्या मनातलं समजा मी जाणलं की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करताय, हे जाणल्यानंतर मला काय होतंय? मग ह्याचा अर्थ आपल्याला ते जाणायची इच्छाच नको. का? कारण आपल्याच कशा यांची वृद्धी होणार? संसार कोणाचा वाढणार आहे? कोणाचा वाढणार आहे? कळतंय का नाही? काय नाही, सगळ्याला मी म्हणलं ना असं म्हणजे चिंतन करण्यासारखं आहे की काय काय करणार काय? इतकं म्हणजे काय घडलं का नाही की पहिल्यांदा आपल्याला ना ते काय जाणायचं असते काय घडलं. भांडणामध्ये लगेच आपल्याला काय हवं असते? काय झालं असतंय का नाही? संसारात सगळं असलं चालू असतं का नाही? बरोबर का नाही? मग जी डिटेक्टिव्हिटी, जे शोधक
आहे ना. डिटेक्टिव्ह म्हणजे काय? शोधन करणारा ना. हां, जी डिटेक्टिव्हिटी अशा कषायांमध्ये, विषयभोगांमध्ये, परामध्ये लागलेली आहे, तीच डिटेक्टिव्हिटी आपण स्वतःमध्ये लावली, जिनवाणीमध्ये लावली तर ते ज्ञान किती चांगलं होईल. शोधन करायचं तर मार्ग नाहीत का नाही तुम्हाला? सांगा 14 मार्गांची नावं. चला 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 लवकर. हां, 14 मार्गांची नावं. मार्गांना माहिती ना? शोधणे, मृग धातू, घटवलं की किती वेळा. हां, 14 मार्गांची नावं विचारतो फक्त. गतीनंतर इंद्रिय, काय योग, वेद, कषाय, ज्ञान, संयम, दर्शन, लेशा, भव्य, सम्यक्त्व, संज्ञी. किती जणांचे आवाज बघा. झाली 14. किती जणांचे आवाज? तुम्हाला पक्क केलं होतं का नाही? 14 मार्गांना विसरू नका. म्हणून म्हणालो की संस्कार होत नाही आहेत. तुम्ही मान्य करा अथवा न करा, तुम्हाला फक्त मंदिरात यायचे संस्कार झालेत. म्हणजे तुम्हाला नावं नाही ठेवत, मी फक्त सत्य दाखवायचा प्रयत्न करतोय, आहे ना. तर मंदिरात यायचे संस्कार झालेत, स्वाध्याय करण्याचे संस्कार झालेत, पण जे शिकवलेलं आहे ते जे संस्कार नाही झाले, म्हणून तर ते विस्मरण व्हायला लागलंय. आणि बाकी कशाच्या गोष्टी विस्मरित होतात का? मला ह्याने ह्यावेळेस असं बोलला होता, टाईम माहिती आहे, कपडे माहिती आहे, ते काय त्याची पोझिशन माहिती आहे, ते बसला होता का उठला होता का काय केला होता, सगळं माहिती आहे का नाही? ह्यालाच म्हणतात संस्कार. बरोबर का नाही? तर मग अशा प्रकारे आपल्याला अवधिज्ञान मनपरिज्ञान का, अवधिज्ञान मनपरिज्ञान सोडा, जेवढं मतिश्रुत ज्ञान झालंय का नाही ते सुद्धा राहणार नाही तुमच्याकडं. मिळालेलं मतिश्रुत ज्ञान कमी आहे का काय? त्यामुळं आपण स्वपराचा निर्णय करू शकतो का नाही? आत्म्याचं कल्याण करू शकतो का नाही? पण लागलेलं सगळं मतिश्रुत ज्ञान कुठं करत बसलोय आपण? चुकीच्या गोष्टींचं खोज करण्यामध्ये. डिटेक्टिव्ह बनणं बंद करा. गरज नाही ज्या गोष्टी, आणि लिहिलंय शास्त्रामध्ये, मी मनाने सांगत नाही बरं का, ज्ञानी जीव प्रयोजनभूत शिवाय त्याला जिज्ञासा राहत नाही. अप्रयोजनभूत तत्वाबद्दल जर रुची असेल, अप्रयोजनभूत आहे का नाही, तर त्याचं ज्ञान टिकतच नाही ना, सगळं भटकत जातं. काय करायचं त्या गोष्टींना? ज्या गोष्टीमध्ये आपला कसलाही काहीही कवडी मात्र संबंध नाही, त्या गोष्टी जाणण्याची इच्छा का, असा माझा प्रश्न आहे. मी काय घटवत नाही उदाहरणं, तुम्ही फक्त आपल्या जीवनामध्ये लावून घ्या. ज्या गोष्टीचा आपला काही संबंध नाही, काय नाही, काय जबाबदारी नाही, काय संबंध नाही, काय, आणि त्या गोष्टी जाणायच्याच कशासाठी? डिटेक्टिव्ह व्हायचं कशासाठी? ते अप्रयोजनभूत तत्व आहे का नाही? मला खूप वेळा असं जाणवतं, म्हणजे म्हणून तर मी खूप वेळ ते बंदच केलं आहे ना. थोडंफार उगं कुठनं काय कळलं किंवा काय सहज बघितलं तर, नाही तर न्यूज तर अजिबात बघत नाही. काय करायचं आपल्याला? त्या देशामध्ये कुणी काय केलं, कसं केलं, त्याबद्दल आपण रागद्वेष करायची, लगेच आपण जज बनायची सवय लागली आजकाल. सोशल मीडियाच्या माध्यमातून तर सगळे तसे झालेत. पुढचं मागचं काय बघायचं नाही, जेवढं काय वाचलंय किंवा जेवढं काय ऐकलंय लगेच जज बनायचं, आहे का नाही? ट्रम्प असाच आहे, बरं का नाही? काय करायचंय? त्याच्याशी रागद्वेष करून तुम्ही काय करणार सांगा मला? पहिल्यांदा काय घडणार आहे माहिती आहे तुम्हाला? तो जीव परत संयोगात येणार ज्याच्याबद्दल तीव्र राग
आणि तीव्र द्वेष आहे त्यांचा पुन्हा संयोग होतो. वर्तमानामधल्या गोष्टी वाचून बघा. आणि कशाला वाचायचं? आपल्या जीवनात बघा, आपल्या रोजच्या लाईफमध्ये बघा. आपल्याला वाटतं का नाही, काय हे असं का भेटलं आहे, मी याला किती चांगलं सांगायचा प्रयत्न करतोय पण ऐकतच नाही. मग तो तुमच्या संयोगात का आला? का आला? कारण संयोगी भाव तुम्ही असे केले होते ना. ज्याचा काही संबंध नाही त्याच्याबद्दल रागद्वेष करत बसला होता का नव्हता? काय करायचं त्या ट्रम्पचं? चला ठीक आहे, मोदीबद्दल विचार केला होता. चला ठीक आहे, मी भारतात राहतो म्हणून मोदीबद्दल विचार केला. अमेरिकेचा आपला काय संबंध आहे? काय विचारतोय? एक उदाहरण सांगतोय, मला काय तर आपलं घटवायचं म्हणून सांगतोय, मला त्याच्याबद्दल काय नाही आहे ना. तर मग इथं सांगायचा उद्देश म्हणजे हे विनाकारण आणि अतिशय डिटेक्टिव्ह झाले. आणि त्याबद्दल तुम्ही जर मी विचारलं, जर सांगा ट्रम्पबद्दल माहिती, आता तो जे काय वागतोय करतोय का नाही, त्याच्यावर तुम्ही किती मिनिट बोलचाल? किती मिनिट बोलणार एवढा प्रश्न विचारला आहे. आणि तेच म्हणालो, एक सिद्धांचा गुण, एक अरिहंतांचा गुण रोज प्रयोग करा. सुचत नाही आपल्याला, अजिबात गुण आठवत नाही. स्वतःची महिमा नाही आपल्याला, बरोबर का नाही? म्हणून म्हणालोय आपण हे असं बनत चाललोय. बघा, विचार करा, कारण त्यात चूक नाही आहे. स्वतः आचार्यांनी लिहिलंय, जशी गती तशी मती. तुम्हाला तशीच बुद्धी सुचणार आपलं जर जीवन वाया घालवायचं असेल तर. नाहीतर भले होत असेल, मी होत नाही असं, मला पण होत आहे, पण नंतर परत जाणवतं काय वेळ घालवत बसलो फुकटचं. तसल्या न्यूज काय नको आपल्याला. काय म्हणतोय कळलं का नाही? कारण जे ज्ञेय जाणल्यानंतर अप्रयोजनभूत ज्ञेय जाणून रागद्वेष वृद्धी होत असतील तर त्या ज्ञेयापासून दूर राहायला पाहिजे, जोपर्यंत आपण स्वतःच मजबूत होत नाही. ज्या दिवशी आपण कसं होऊ, काय म्हणा, मजबूत समजताय ना? बाबा ठीक आहे, आमच्या ज्ञानात कुठलं पण ज्ञेय झळकू द्या, काही टेन्शन नाही. मग तेव्हा सगळे ज्ञेय जाणायचे. समजलं का नाही काय म्हणतोय तुम्हाला? मग तेव्हा काय, आणि होतं तसंच झालंय. अवधी ज्ञान म्हणून तर सांगितलं की सगळ्या साधूंना पण अवधी ज्ञान होतं का हो? मनपरिज्ञान होतं का हो? कोणाला होतं आहे अवधी मनपरिज्ञान? भावलिंगी संत असून सुद्धा डायरेक्ट केवलज्ञान होऊ शकतंय, पण अवधी मनपरिज्ञान होण्याची अनिवार्यता नाही आहे. मग कोणाला होतं अवधी मनपरिज्ञान? विशिष्ट साधूंना पण. कोणत्या? त्यांच्या परिणामांची विशुद्धी झालेली आहे अशा त्या साधूंना अवधी मनपरिज्ञान किंवा इतर वृद्धींची प्राप्ती होते. कळलं का नाही? वृद्धी समजतात ना? किती वृद्धी आहेत? 66. त्यामधल्या सर्व वृद्धिधारी कोण असतात? केवलज्ञानी तर आहेत, पण अजून कोण असतात? सर्व वृद्धी संपन्न. काय म्हणताय? केवलज्ञान आहे आणि गणधर. सगळ्या नाहीत, पण बहुलता, काय अत्यधिकता. तर सांगायचा अभिप्राय आहे असा विषय कशावर निघाला की जे ज्ञेयाला जाणून आमच्यामध्ये रागद्वेषांची वृद्धी होणार आहे अशापासून काय करायला पाहिजे? ते ज्ञेय काय करत नाही, परंतु आपल्याला डिस्टन्स मेंटेन करावं लागेल जोपर्यंत आपण मजबूत नाही. ज्या वेळेस आपण आपल्या स्वानुभवाच्या द्वारे काय करू, आपलं काय करू, ज्ञान निर्मल करू, तेव्हा मग काय टेन्शन नाही. मग तेव्हा ज्ञेय ॲटोमॅटिक येतात ज्ञानामध्ये, पण त्रास होत नाही. कळलं का नाही? समजलं का काय म्हणतोय ते? आहे ना, असं घडतं.
आहे ना. खूप वेळा आपल्याला जाणवतं का नाही. मग आता त्याच्यानं सांगत होतो, असं मला स्वतःला सांगतो माझं स्वतःचं. लहानपणात वगैरे काय व्हायचं, पुढं काय घडणार आहे अगोदरच ज्ञानामध्ये यायचं, स्वप्नामध्ये किंवा असं झोपल्यानंतर किंवा असं यायचं वगैरे. मग काय अंदाज यायचा, त्यामुळे रागद्वेष व्हायचे. लहानपणाचं गोष्ट सांगतो मी, आहे ना. मग ते रागद्वेष वगैरे व्हायचे. पण जसं आपल्याला समजलं त्यानंतर काय ठीक आहे का नाही. जे जसं व्हायचं आहे ते तसं होणार. आपण काय करायचं, आपला पुरुषार्थ कुठं करायचा, बाहेर का आत. काय 12 वर्षानंतर द्वारका नगरीत जाणार हे समजल्यानंतर कोणी कसले कसले पुरुषार्थ केले सांगा बरं. ज्ञानी जीवानी असे पुरुषार्थ केले, त्यांनी पटपट त्या दिवशी दीक्षा घेऊन टाकली. 12 वर्षाची वाट बघत बसले नाहीत. परंतु अज्ञानाच्या वश काय केलं, बाकीच्यांनी चुकीचे पुरुषार्थ केले का नाही सगळे. आणि जे चुकीचे पुरुषार्थ केले ते सगळे काय केले, त्या द्वारका नगरीमध्ये बरोबर जळले का नाही सगळे, खाक झाले का नाही सगळे, सगळेच झाले. असं आहे. म्हणून म्हणालो होतं काय आहे की ते ज्ञान तेवढं आपलं अजून मजबूत म्हणजे नाही आहे की ज्ञेय झळकले तरी सुद्धा आपण स्थिर राहू, आहे ना. त्यामुळं अशा ज्ञेयापासून तर नक्कीच काय राहायला पाहिजे, दूर राहायला पाहिजे. आपण काय म्हणतो, ज्याच्याशी भांडण होते त्यापासून दूर राहतो का नाही राहत, काय विचारताय. ज्याच्यापासून भांडण होतं आपल्यासारखं क्रॉस होतं त्यापासून दूर राहतोय का नाही. मग ज्या नेयापासून आपल्या कशा वाढतात त्या नेयापासून दूर राहायला पाहिजे का नको. कशाला परत त्या नेयाकडे जाणारा जायचंय, कळतंय ना, समजतंय का. असं ठीक आहे. तर मग सांगायचा अभिप्राय विषय कशावर निघाला होता की जर अवधी ज्ञान मन परिज्ञान आपल्याला झालं असतं तर सगळ्यात जास्त कषाय आपले वाढले असते. त्यामुळं ज्या गोष्टी आपल्याला जाणायला मिळत नाहीत तेवढं चांगलंच म्हणायचं. का चांगलं म्हणायचं, कारण तेवढे आपण अजून चारित्र्यामध्ये स्थिर नाही, दृढ नाही. आपण आपलं तेवढं आपण असंयमी आहोत, तेवढे आपण कळालं का नाही कशा आहोत, कशाही आहोत. त्यामुळं ते जेवढं कमी जाणायला मिळते तेवढं चांगलं म्हणायचं, सवय लावाशी. कळलं का, आहे ना. आणि अप्रयोजनभूत तत्वाबद्दल तर अजिबात जाणायचं नाही, नको बाबा. ज्याचा माझा काही संबंध नाही तिथं तर काय करायचं जाणून. तर अशा प्रकारे सांगितलं. काय विषय झाला, हा ना, कशावर निघाला, अवधी ज्ञान मन परिज्ञान, है ना. तर ते त्यांच्या ज्ञानामध्ये झळकतंय. आता खूप वेळा भले आपल्याला अवधी ज्ञान मन परिज्ञान नाही आहे, पण आपल्या मध्यश्रुत ज्ञान आहे का नाही, है ना. तरी सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये झळकतंय का नाही. जर तुम्ही ते पिक्चर बघितलं असाल, एक चीज मिलेगी वंडरफुल, त्यामुळे तो आत्मा मान्य करायला तयार नव्हता ना. मग तेव्हा त्याला सांगितलं की ज्ञानामध्ये कशाच गोष्टी झळकतात. मग तो आठवतो, हां बरोबर आहे, मी काम करत होतो आणि माझा मुलगा लहान होता आणि मला काही दिसलं नव्हतं, परंतु एकदम जाणवलं काहीतरी चुकल्यासारखं जाणवलं, कळलं का नाही. आणि मग हुडकलं कुठे आहे मुलगा, तर बघतोय काय तो काय पायऱ्या होत्या ना, पायऱ्या, त्या पायऱ्याची इथं होतं. जरा जर थोडा जरी दुर्लक्ष झालं असतं तर काय झालं असतं, तो पडला असता का नाही. असं त्यात आहे दृश्य, तुम्ही विसरून गेला असताल, आहे ना. परंतु मी सांगतो, आठवण करून देतो. आठवतंय का दृश्य, कोणाकोणा आठवतंय तेवढं, एक चीज मिली की वंडरफुलमध्ये. ते काय सांगू नका, दुसऱ्या पिक्चरमधलं सांगा, कुठलं चाललंय आता, धुरंधर, धुरंधर तसलं सांगा, जाऊ द्या. तर आपल्याला त्याने आता काय सांगायचा मला अभिप्राय काय आहे की तिथं किंवा आपल्या पण जीवनामध्ये असं घडतंय की नाही, कुणी सांगितलं नाही, आपलं लक्ष कुठंतरी आहे, पण एकदम ज्ञानामध्ये असं काहीतरी झळकतं की अरे हे काय झालं, किंवा असं मनात अगोदरच वाटतं रुखरुख, आज काहीतरी असं घडल तसं घडल वगैरे वगैरे वगैरे, आहे ना. मग हे येतं आहे ना ॲटोमॅटिक आपल्या ज्ञानामध्ये, कारण तसं ज्ञान आपलं कसं आहे,
तेवढ्या अपेक्षेने तेवढं निर्मल आहे, म्हणून तसे ते ज्ञेय येत आहेत अगोदर आहे ना. आणि तेच ज्ञान जर व्यग्र असेल कुठं दुसरीकडं बाहेरच्या ठिकाणी, मग बघा मग काय झालं काहीच कळत नाही आहे ना. मोबाईलमध्ये जर आपलं ज्ञान व्यग्र असेल तर कोणी हाक मारली आहे ते सुद्धा कळत नाही. असं होतंय की नाही? हां, कोण समोरनं येऊन गेलंय केलंय काय काय नाही. पाचही इंद्रिय कुठे लागले? कुठे लागले? हां, भोगामध्ये, मोबाईलमध्ये. साधूंचं पण आहे, त्यांचे सगळे सेन्स कुठे लागलेले आहेत? आत्म्यामध्ये. आणि त्यामुळं तिथं म्हणाले काय, खादन अपि न खादन, पिबन अपि न पिबन, स्थिरीकृत आत्मतत्वस्तु पश्यन अपि न पश्यन. कुठला श्लोक आहे सांगा बरं? हाय लक्षात ठेवलं बाबा, बरं वाटलं. लक्षात ठेवतं का नाही म्हणलं विचारू तर. किती वेळा झाला इष्टोपदेश, किती वेळा विधान झालं आहे ना. तर ते साधू असे आहेत ना की खात असताना खात नाहीत, पित असताना पित नाहीत, लक्ष नाही त्यांचं. साधूंचं का? कारण लक्ष कुठं आहे? आपल्या आत्मतत्वाकडे आहे. जसं आपलं लक्ष बाहेर असतं का नाही आहे ना, तसं. तर अशा प्रकारे सांगितलं काय. मला आता हे अजून घटवायचं होतं सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर मग अशा प्रकारे इथं सांगितलं काय आहे, निष्कलंक शुद्धात्मा सिद्ध भगवान सर्वत्र ज्ञान प्रमाण आहे ना. सिद्ध भगवान कसे सांगितले? सर्वगत. सर्व चाललं ना, सर्वगत म्हणजे सर्वाला जाणणारे आहेत, सर्वाकडे जाणारे नाहीत, सर्वाला जाणणारे आहेत. म्हणजे ज्ञान आहे ते नेय प्रमाण आहे. जे जे ज्ञान ते काय करायला सांगितलं? नेयाला जाणतं का नाही? सगळं नेयाला जाणू शकतं का नाही? आणि नेय किती आहे सांगितलं? लोकालोक प्रमाण आहेत. लोकालोकामध्ये सगळे नेय पसरलेत का नाही? म्हणून ह्या युक्तीने, इस युक्ती से आत्मा सर्वत्र विद्यमान है अर्थात व्यापक है ना. सर्वगत घटवलं, नंतर मग आता अव्यापकत्व नंतर सांगतात, दुसरं उदाहरण देतात, ते आपण उद्या बघू, आज नाही. व्यापकत्व कळलं का? सिद्ध भगवान सगळीकडे व्यापून आहेत. कुठल्या अपेक्षेने? ज्ञानाच्या अपेक्षेने. कसं काय? प्रूफ करा. ओळीनं आहे ना. सिद्ध भगवान ज्ञान प्रमाण आहे, ज्ञान ज्ञेय प्रमाण आहे, ज्ञेय लोकालोक प्रमाण आहे, म्हणून सिद्ध भगवान लोकालोक प्रमाण आहे, सर्व व्यापक आहे. इक्वेशन कळलं का? सांगताल का मला परत एकदा? सामूहिक नका सांगू. सामूहिक सांगायला की थोडं बोलते ते आहे ना. पर्सनल आहे ना. वैयक्तिक रूपानं सांगा. कोण सांगू शकल? सांगा गिरीश भैया. हां, नाही, सिद्ध भगवान. सिद्ध भगवान ज्ञान प्रमाण आहे, ज्ञान ज्ञेय प्रमाण आहे, ज्ञेय लोकालोक प्रमाण आहे, म्हणून सिद्ध भगवान लोकालोक प्रमाण आहेत. म्हणजे सर्व असं पूर्ण उत्तर आलं पाहिजे. हा ना. कोण सांगाल महिलांमध्ये? सोनारमध्ये बघतोय. हां, सांगता का? हां हां व्यापून आहेत. कळलं ना? ज्ञानाच्या अपेक्षेने. कळालं का नाही? पाठ झालं का वाक्य? सगळ्यांना पक्क विसरणार नाही ना? बाकी चर्चा अजून आहे, अजून क्लिअरिटी उद्याच्याला सांगतो आहे ना. आज एवढं क्लिअर झालं ना? आज संध्याकाळी काय आहे? नमोकार मंत्राचे अनुष्ठान आहे. ठीक आहे ना? सगळ्यांनी या. ठीक आहे. कशाबद्दल आहे? हा ना, माताजींच्या रत्नत्रयाचे स्वास्थ्याबद्दल
आहे, त्यानिमित्त आहे. आता ह्याची पण मला थोडीशी चर्चा घ्यायची होती, खरं आज त्याचं चिंतन करून आलो होतो, पण आता हे सगळा विषय हा निघाला. तर त्याच्याबद्दल पण मी सांगतो उद्देशाला, आहे ना. सांगतो म्हणजे काय की आपण भक्ती केल्यानंतर त्यांचं स्वास्थ्य कसं काय सुधारणार हे घटवायचं आहे ना. समजलं का नाही? काय सांगा, पण वेळ किती आहे त्याला मला एक्सप्रेशन करायला वेळ जाणार, आणि मग आपलं ज्ञानामध्ये आकुलता सुरू होणार. काही काही जीव तर मग ध्यानाला बी बसत नाहीत, त्यामुळे मला घाबरून लवकर बंद करायला लागतंय. चला, ओ